टी 2025चा निकाल लागलेला आहे. ह्या निकालामध्ये दोन महत्त्वाच्या चुका घडल्या आहेत. नेमक्या ह्या चुका कोणत्या आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या चुका तुमच्या बाबतीत घडल्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून पाठवा. सो आज बघूया आपण हा गोंधळ काय झाला अपात्रतेच्या बाबत आणि प्रमुख दोन चुका कोणत्या त्या समजून घेऊया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टी आणि सी 2026 मध्ये दोनदा होणार आहे, जून जुलैला आणि नोव्हेंबर डिसेंबरला. यासाठी तुम्ही किंवा तुमच्यापैकी काही मित्र तयारी करत असाल तर त्यांना नक्की कळवा. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आपल्या चालू झाल्या आहे. तुम्ही टीईटीच्या सेपरेट बॅचेस पण घेऊ शकता आणि टीईटी प्लस सीडची एकत्र बॅच पण घेऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स अवेलेबल आहे. लेक्चर आहे, नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचं अनालिसिस पण अवेलेबल आहे. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. विशेष तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीच्या शिक्षक भरतीच्या कोणत्या बॅचेसला एनरोल असाल यापूर्वी तर तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये 50% ऑफ आहे किंवा नवीन जर विद्यार्थी तुम्ही असाल तुम्हाला 25% ऑफ आहे. टीईटी नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही ह्या बॅचेस परचेस करू शकता. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. काही दिवसांपूर्वीच लोकमतने एक न्यूज दिली होती ज्यामध्ये बघा 18 डिसेंबर 2025 ची न्यूज आहे की टीईटी परीक्षा गोंधळ, 15 दिवसानंतरही अहवालाची प्रतीक्षा, विद्यार्थी संभ्रमात. नाशिकमध्ये मेरी या सेंटरला गोंधळ झाला होता. केंद्र संचालनावरती खापर फोडण्यात आलं होतं. त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी फॉर्म भरत असताना अर्ज केला होता तेव्हा त्यांना क्वेश्चन पेपर मराठीमध्ये पाहिजे होती पण त्यांना चुकून इंग्लिश मीडियममधून क्वेश्चन पेपर आली होती. सो या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा परिस्थितीचा झाला हा गोंधळ लक्षात घेता टीईटीचा निकाल हा उशीर होत चालला होता आणि त्या कारणास्तव निकाल सुद्धा लागत नव्हता. आता निकाल लागलाय पण यात गोंधळ मात्र झालाय. काय गोंधळ झालाय थोडक्यात बघूया आपण. पहिला गोंधळ काय झालाय, OMR शीट कशी चेक केली हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आता हा मुद्दा नीट समजून घ्या, नेमकी चूक काय झाली आहे. पहिलं बघा, मेरी स्कूल नाशिक या ठिकाणी हा गोंधळ झाला तुम्हाला माहिती असेल. जवळपास 450 विद्यार्थी होते. ह्या 450 विद्यार्थ्यांना अपेक्षित काय होतं अर्जानुसार पेपर मीडियम काय होतं त्यांचं मराठी होतं. प्रश्नसंच सी होता. हे एक उदाहरण घेतलं मी तुमच्यासाठी. पेपर मीडियम मराठी पाहिजे पण प्रत्यक्ष जर बघितलं तर पेपर मीडियम त्यांना इंग्लिश येऊन गेला होता. मग ह्या मुलांचा गोंधळ असा झाला होता. त्यांनी जर पेपर मीडियम मराठी घेतला असता तर प्रश्नपत्रिकेचा जो कोड आहे तो असता त्यांचा 101 किंवा 101च्या पुढे असता. पण त्यांना इंग्लिश मिडियमची क्वेश्चन पेपर आल्यामुळे त्यांचा कोड झाला आहे 201. मग तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे जी आन्सर शीट होती म्हणजे आन्सर शीट किंवा OMR शीट याच्यावरती कोड टाकताना ह्या विद्यार्थ्यांना जी आन्सर शीट आली प्रत्यक्ष ती मराठी मीडियमची आली होती. म्हणजे त्यांना उत्तरसूची मीडियम टाकत असताना तिथे 101 टाकण्यात आला होता आणि त्यांचा कोड होता C. म्हणजे असा गोंधळ झालेला आहे की आन्सर शीट जी आली त्यांना किंवा OMR शीट आली त्यावरती मात्र 101 नाव होतं आणि पेपर इंग्लिश मिडियमचा असेल त्याच्यावर 201 होतं. हा गोंधळ विद्यार्थ्यांचा झाला होता. मग यामुळे काय झालंय, हा गोंधळ लक्षात आल्यानंतरही यावरती ॲक्शन न घेतल्यामुळे आताचा जो रिझल्ट आला ना त्यात चुका झाल्या आहेत. काय चुका झाल्या बघा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. त्यातली पहिली चूक अशी झालेली आहे, प्रत्यक्ष विद्यार्थी मला भेटायला आला होता. त्या विद्यार्थ्याचं सगळं मी चेक केलं आणि त्यामुळेच हा व्हिडिओ होतो तुमच्यासाठी. लक्षात घ्या, त्यांनी पेपर चेक करणारा OMR शीट जे चेक करणारं मशीन असतं त्या मशीनमध्ये तुम्हाला हे OMR शीट टाकावी लागते. मग इथे टाकताना याचा कोड त्यांनी काय टाकला होता, याचा कोड बघा उत्तरसूचा कोड 101 होता. त्यांनी 101 कोड टाकला आणि प्रश्नसंच सी टाकला. त्यानुसार चेक झालं तर याला मार्क पडलेत. फॉर एक्झाम्पल याला 61 मार्क पडले. पण ॲक्च्युली जर आपण बघितले त्यांनी जी क्वेश्चन पेपर दिली होती त्यांना पेपर मीडियम मराठी अपेक्षित होतं पण इंग्लिश दिलं होतं. मग इंग्लिश मीडियमनुसार त्यांनी मराठी मीडियमच्या या आन्सर शीटवर त्यांचे आन्सर दिले. म्हणजे इथे बघा तुम्ही बघू शकता पेपर कोड जो आहे तो 201 आहे आणि इथे आन्सर शीटवर 101 आहे. हा गोंधळ असा झाला. पेपर चेक होताना या पद्धतीने चेक झाला पण मुलांनी जी आन्सर दिली होती ती या पद्धतीने दिली होती. म्हणजे हा गोंधळ लक्षात घेतला तर मुलांचे मार्क कमी होणार हे साहजिक आहे. त्यामुळे काही मुलांनी जेव्हा क्वेश्चन पेपर आल्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना मार्क 91, 92, 90 प्लस जात होते. पण इथे जेव्हा रिझल्ट आला प्रत्यक्ष तेव्हा त्यांना 61 मार्क पडून अपात्र असं सांगण्यात आलेलं आहे. सो हा गोंधळ बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेला असू शकतो. सो याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की टाका. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला घेऊन जातो बघा. तुम्हाला मी एक विथ प्रूफ पण दाखवतोय. मराठीचं माध्यम मराठी जर असेल तर तुम्ही बघू शकता संकेतांक काय 101 आहे बघा. प्रश्नसंच मी C घेतला, संकेतांक 1 आलेला आहे. म्हणजे त्यांनी मराठीची क्वेश्चन पेपर असती तर काय असं संकेतांक 101 आला असता आणि त्यानुसार क्वेश्चन पेपर असती. पण यांच्याकडे क्वेश्चन पेपरच इंग्लिशमध्ये होता. तुम्ही बघू शकता B बघा, मराठीचा मीडियम आहे B
घेतला 102 तुम्हाला संकेतांक येतो. तुम्ही जर इंग्लिश घेतलं तर इंग्लिशला काय येतो तुम्हाला बघायला मिळेल. इथे इंग्लिशला 201 आहे बघा, इथे 201 कोड आहे. सो अशा पद्धतीने हे कुपन कोडचा गोंधळ झाला, कुपन कोड नाही, प्रश्नपत्रिकेच्या कोडामध्ये गोंधळ झाल्यामुळे काय झालंय, मुलांचे आन्सर आणि मुलांचे मार्क्स कमी जास्त झालेले आहे. दुसरा मुद्दा लक्षात घ्या की पाठीमागचा एक रिझल्ट तुम्हाला मी दाखवतोय, नाव दाखवत नाही मी तुम्हाला, ज्या विद्यार्थ्याला 82 मार्क पडले होते, ह्या 82 मार्काच्या विद्यार्थ्याला इथे काय 50% कन्सिडर करून पात्र केलं होतं. लक्षात घ्या, हा दुसरी चूक त्यांची घडलेली आहे की ते अपात्र दाखवते 82 मार्कला. आता इथून पाठीमागच्या टीईटीच्या क्वेश्चन पेपरला 82 मार्काचे विद्यार्थ्यांना पात्र दाखवत होते आणि आता तुम्ही 82 ला पात्र का दाखवत नाही, याच्या मागचं रिझन सुद्धा तुम्ही द्यायला हवं. जर हे रिझन तुमच्याकडे नसेल तर मात्र हे चुकीचं घडतंय विद्यार्थ्यांच्या बाबतीत. इथे या विद्यार्थ्यांना पात्र करायला हवं. हा 2022चा रिझल्ट तुम्हाला मी दाखवतोय. याबद्दल तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता यावरती एक पर्याय मी तुम्हाला सुचवतो. एक पर्याय असा की त्यांनी दिलेला आहे, त्यांनी दिलेलं तुम्हाला 21 तारखेपर्यंत बघा, 21 जानेवारीपर्यंत तुम्हाला त्यांनी इथे अंतरिम निकाल गुण पडताळणी संदर्भात त्यांनी सांगितलंय. मात्र तुमचं पहिला मुद्दा जो आहे चुकीचा, त्यावर तुम्ही इथे भाष्य करू शकता की आमची गुण पडताळणी परत करण्यात यावी. का करण्यात यावी ते पण मी इथे टाकलेलं आहे. हा मुद्दा नीट समजून घ्या, यात काय लिहिलं ते पण वाचून घ्या. असं कुणाच्या बाबतीत घडलं असेल त्यांनी लगेच त्यांना काय करा, इथे गुण पडताळणीसाठी परत त्यांना एक रिक्वेस्ट करा. त्यासाठी तुम्हाला 50 रुपये पण द्यावं लागणार आहे, ते पण द्यावे लागणार, तरच तुमची गुणपत्रिका परत चेक होणार आहे. हा पण मुद्दा नीट समजून घ्या. हे त्यांना लगेच ज्यांच्या बाबतीत घडलं असेल की मला जास्त मार्क असून सुद्धा कमी मार्क दाखवले जात आहे आणि मी अपात्र होतो, त्यांनी लगेच इथे कंप्लेंट टाकून द्या. ह्या मुद्द्यावर जायचं बघा, अंतरिम निकाल गुण पडताळणी इथे जायचंय आणि तुम्हाला हे लगेच त्यांना शो करायचं, पाठवून द्यायचंय. दुसरा मुद्दा जो आहे ज्यामध्ये 82 मार्क असून सुद्धा अपात्र दाखवतोय, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करा, इथे जाऊन याच पॉईंटवर जाऊन तुम्ही त्यांना लगेच इथे लेखी स्वरूपात दाखवा की याच्या पाठीमागे टीईटी एक्झामला 82 मार्क असताना विद्यार्थ्यांना पात्र केलेलं आहे. सो आता 82 मार्क असून अपात्र करण्यात आलेलं आहे, याच्या मागचं रिझन काय, असा मेल त्यांना, मेल म्हणजे इन द सेन्स इथे जाऊन त्यांना ही ती कंप्लेंट द्यायची आहे. आणि प्लस तुमच्या जिल्हा लेवलला जिथे माध्यमिक किंवा प्राथमिकचं शिक्षण अधिकारी असेल त्यांनाही जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे. कारण 82 मार्कावरती इथूनपर्यंत पास होत होते, आता अपात्र का केलं जात आहे, यावरती नक्कीच पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतो. पण याबाबत तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर यांनाही तुम्ही कॉल करू शकता. आणि टीटी सीडीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत त्या घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, आपण ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर मला नक्की कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.